हॅलो गाईज, वेलकम. आपण नवीन ब्लॉग बनवत आहोत. मोठाई दर्शन, कानिफनाथ महाराज दर्शन आणि त्याच्यासोबत मच्छिंद्रनाथ महाराजांचं संजीवनी समाधीचं दर्शन घेणार आहोत आपण. तर आपण सकाळी पहाटे 5ला निघाल्यानंतर सर्वात अगोदर नगर हायवेला आपल्याला पीर फाटा म्हणून लागतो, जिथे कानिफनाथांचं मंदिर आहे. सर्वात अगोदर आपण पूर्ण फॅमिलीसोबत तिथे दर्शन घेतलेलं होतं पहाटे पहाटे. तिथून दर्शन घेतल्यानंतर आपण पुढे गेलो. सरळ आपण मायंबा डोंगरावर आलो होतो. श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ महाराजांचे ते आपण प्रसाद घेतला. प्रसादामध्ये यांना शेवरेवडी, फुटाणे वगैरे हा प्रसाद फार आवडतो, तर आपण शेवरेवडी घेतलेली होती. यानंतर आपण आतमध्ये गेलो. सर्वात अगोदर आपण मच्छिंद्रनाथ महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे. मच्छिंद्रनाथ महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर याच्याच मागच्या साईडला टेकडीच्या खाली यांच्या बहिणीचं मंदिर आहे. नक्कीच तुमच्याकडे खूप जास्त वेळ असेल तर दर्शन घ्यावं. त्यानंतर आपण सरळ पोचलो कानिफनाथ महाराजांचे ते मढी येथे. मढी येथे गेल्यानंतर आपल्याला आरती देखील भेटली. खूप नशिबाने आरती भेटती, कारण की एवढं लांबून जाणं आणि आरती घेणं खूप चांगलं वाटतं. आरती घेतल्यानंतर आपण मोठा देवीला गेलेलो होतो. तर असं प्रशस्त असं मोठाईचं मंदिर आहे. खूप सुंदर आहे आणि इथलं वातावरण देखील एवढं प्रसन्न आणि सुंदर आहे ना, मन असं थक्क होऊन जातं. त्यानंतर आपण सुरुवात केली होती. तर आल्यानंतर इथेच सरपंचजवळच भेटलं होतं. त्यानंतर चूल मांडली होती. चूल मांडल्यानंतर पूर्ण फॅमिलीने तयारी केलेली होती. दोघी बहिणी होत्या, आई-वडील होते. एक बहीण कोणी कणिक मळत होतं, कोणी भाजी चिरत बसलेलं होतं. त्यानंतर वडिलांनी माझ्या कांदा वगैरे चिरून ठेवलेला होता ऑलरेडी. आई पोळ्या लाटायला बसलेली होती. त्याच्या व्यतिरिक्त मी आणि माझ्यासोबत माझा फ्रेंड होता. आम्ही भजी काढत बसलो होतो, भजी तळत बसलो होतो. पूर्णपणे फॅमिली एकत्र आल्यानंतर जी मजा येते आणि आपण एक खूप असं छानसा प्रवास पण करतो, तर प्रसन्न वातावरण असतं. मग ह्या वातावरणामध्ये जेवण वगैरे करायला पण फार आवडतं. तसं जेवण आम्ही जोपर्यंत नैवेद्य दाखवत नाही तोपर्यंत करत नाही. आमचा सर्वांचा उपवास होता. तर मी खिचडी खात होतो. खिचडीसोबत मी ॲपल ट्राय करत होतो. काहीतरी वियर्ड कॉम्बो ट्राय करायचं चाललं होतं माझं. सो मी खिचडी खाल्ली, ॲपल खात होतो. हे पूर्ण झाल्यानंतर आपण नैवेद्य बनवले. पोळी, आमटी, भात, गुळवणी, त्याच्यावर दही, पापड आणि भजी असा पूर्णपणे नैवेद्य होता. तर ही होती आमची मोठाईची ट्रिप. दर्शन घेऊन सांगा कसं वाटलं.